डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी कवटाळून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत भारतात खेळ मांडला गेलाय. कारण नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या सुरस कथा रोजच्या रोज समोर येऊ लागल्यात. त्यातच आता या घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन देखील उघड झालंय. याबाबतचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि या घोटाळ्याचं आता मराठवाडा कनेक्शन उजेडात आलं. पेपर फुटी प्रकरणातील काही लोकांना ज्या वेळेस तपास यंत्रणेनं ताब्यात घेतलं तर त्यांचे जे बँक खाती आहेत ती तपासली असता लातूर आणि धाराशिव या भागातील काही लोकांबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर नांदेड ATSनं लातूरमध्ये एंट्री घेतली. राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा असल्यानं नांदेडच्या दहशतवादी पथकानं थेट कारवाई करून रविवारी जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतलं. पहिला सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील संजय तुकाराम जाधव, तर दुसरा लातूरच्या कातपूरच्या जिल्हा परिषदेचा शिक्षक नाव जलील उमर खा पठाण. चौकशीनंतर पोलिसांनी दोघांना सोडलं. मात्र लातूर पोलिसांनी रात्री पुन्हा एकदा जलील उमर खा याला ताब्यात घेतलं. लातूर पोलिसांनी पठाण याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी याच SP कार्यालयामध्ये आणलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची चौकशी सुरू झाली. चौकशी करताना लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे असतील, अप्पर पोलीस अधीक्षक असतील आणि त्याचबरोबर स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी असतील, हे मोठ्या संख्येने ते उपस्थित होते. चौकशी केल्यानंतर विविध पथकं तयार करत यामध्ये ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांचा तपास सुरू झाला. जलील उमर खाच्या चौकशीनंतर नीट घोटाळ्याशी संबंधित महाराष्ट्रातील आणखी 2 नावं समोर आली. धाराशिव मधल्या उमरग्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इरण्णा कोनगलवार आणि दिल्लीतील गंगाधर मुंडे हे देखील या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होतोय. जेव्हा ABP माझानं गंगाधर मुंडेशी फोनवरून संपर्क साधला तेव्हा त्याची भाषा कशी होती तुम्हीच ऐका. सर, ये आपका नाम नीट के केस में आ रहा है। सर, बात सुनो सर, हेलो, बात सुनो मेरी। आपको जो करना है कर लो आप, ठीक है ना। मैं 10 बार मेरे को फोन आए मेरे को लोगों के, आप मैं पुलिस के अंदर में कंप्लेन कर रहा हूँ, ये सारे नंबर आपके है ना, मैं पुलिस के अंदर दे रहा हूँ मैं। पर सर मैं आपकी जस्ट राय नहीं जानना चाह रहा हूँ कि मैं आपका राय नहीं, मैंने वही परेशान हो गया, मैं अभी रास्ते में हूँ, काम है, मैं परेशान हो गया, मैं इससे 10 बार फोन आ रहे हैं 10 लोगों के। पर आपके ऊपर आरोप लगाए गंभीर है वो। नहीं वो कोई बात गंभीर है ना, मैं अपना पुलिस थाने में रिपोर्ट कर दूंगा मैं। पर सर हम ठीक तो है ना, आपकी ये राय मेरे को जानना फोन चाह कर रहे रहे हैं। हैं। नहीं राय नहीं चाहिए मेरे को, राय नहीं देना भी नहीं लेना ही नहीं मेरे को। पर जो आरोप लगे हैं, वो सही है या गलत है? मैं एक काम करता हूँ, मैं पुलिस अपने आप पूछ लेगी, जो गलत है पुलिस पूछ लेगी, ठीक है ना, उनको दे दो, ठीक है ना। मेरे को परेशान मत करना मेरे को। नहीं ये जो परेशान नहीं, जो एक काम करो, जो भी आपको करना है पुलिस थाने में कर देना, ठीक है ना, और मैं अपना पुलिस थाने में रिपोर्ट कर दूंगा, ठीक है, जो कर दो, मेरे को क्यों परेशान कर रहे फालतू में। नहीं, क्योंकि आपका नंबर है, आपका नाम है। आप बंद करो फोन, बंद करो, कोई दिक्कत नहीं, आपको जो करना है कर लो आप। आता नीट घोटाळ्यातील ही चौकडी नेमकं काम कशी करायची तेही जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यातील पठाण आणि जाधव हे 2 जण आणि धाराशिव जिल्ह्यातील कोनगलवार हे दिल्ली येथील गंगाधर याच्या संपर्कात होते आणि इथले जे 12 लोकांचे ऍडमिट कार्ड विद्यार्थ्यांचे यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत, तर त्यांच्याकडून पैसा घेऊन हे गंगाधरला पुरवत होते आणि गंगाधर त्यांच्यासाठी पेपर फोडण्याचं काम करत होता, असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आरोपींनी परीक्षा जाहीर झाल्यापासूनच विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवले होते. कुठलीही परीक्षा जाहीर झाली की ही टोळी विविध राज्यातील जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना ती परीक्षा गैरमार्गाने उत्तीर्ण करून देण्याचं आश्वासन द्यायचे. या टोळीनं 4 टप्प्यात विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पेपर लीक करणं, पेपरला डमी उमेदवार पाठवणं, परीक्षा केंद्र ठरवून देणं, दिलेला पेपर मागच्या दारानं स्वीकारून त्याची बरोबर उत्तरपत्रिका पुन्हा परीक्षा केंद्रात ठेवणं, त्यानंतर पैशांचे रेट ठरवण्यात यायचे. नीट पेपर फुटी प्रकरणी याचे धागेदोरे लातूरमध्ये सापडल्यानंतर लातूर पॅटर्नच्या यशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. की 4-2 लोकांच्या चुकीच्या कृत्याचं हे परिणाम म्हणून जर लातूर पॅटर्न आणि इथल्या सगळ्या इंडस्ट्रीवरती, कोचिंग इंडस्ट्रीवरती किंवा कोचिंग क्लासेसवरती जर कोणी उंगली निर्देश करत असेल तर ते
अतिशय असमर्थनीय आणि चुकीचा प्रकार आहे. जर नीट घोटाळ्याचे धागेदोरे ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय किती मोठा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पेपर फुटीच्या प्रकरणात मागील 50 तासापासून वेगवान हालचाली आणि घडामोडी घडतायत. मात्र पोलीस याबाबत मौन बाळगून आहेत. पोलीस कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. जे स्टेटमेंट असेल ते तुम्हाला लेखी स्वरूपात मिळेल अशा प्रकारची भूमिका लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घेतली आहे. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.